आज आपण अशा ठिकाणी आलोय की इंग्रज भारतातून जाऊन 75 वर्ष झालीत. पण तरी सुद्धा आणखीन पारतंत्र्यात जगावं लागतं का काय गोरगरीब लोकांना? स्थिती सध्या आपल्या जिथं उभा आहे हा एक रस्ता होता आणि तिकडं समोर जे दिसतंय तिकडं 50 लोकसंख्येची वस्ती आहे, घुले वस्ती नावाने. इकडं माथुरी गाव आहे, इकडं माळेगाव आहे. ही जमीन माथुरीच्या शिवारातली आहे. पण इकडचे शेतकरी माळेगावचे आहेत, इकडचे शेतकरी माथुरीचे आहेत. आणि यापूर्वी हा रस्ता सुस्थितीत होता. गेले जवळजवळ 25 वर्ष हे लोक इथं राहतात. मग आता दुष्काळ असल्यामुळे महाराष्ट्रात यांना टँकरने पाणी आजपर्यंत चालू होतं, टँकर जात होतं. आता यांनी फोन केला, म्हणले आम्हाला पाणी येऊ द्या. इकडे या कॅमेरामन, ही किती फुटी दाखवा. 6 फूट रुंदी ठेवलेली आहे फक्त. 6 फूट रुंद आहे. इथून टँकर आता कसं आणायचं? आणि रांची वस्ती आहे, रात्र आहे अपरात्र आहे, कोणाला दुखणं आहे भाणं आहे, तर इथून गाडी जाणार कशी? हा प्रश्न इथल्या लोकांना पडलेला आहे. मिनिटाला जावं लागतं. जर रात्रीच्याला मोटरसायकलवर जरी आलं, एखाद्या खाड्यावरून घसरून गाडी पडली, इकडं नाली आहे, इकडं नाली आहे, ह्या नालीत जर कुणी पडलं आणि त्यांना जर गंभीर दुखापत झाली तर याची जबाबदारी कोणी घ्यायची? मी शिरूर तालुक्याचे मान्य तहसीलदार हरणे साहेब यांना फोन केला होता, पण ते आज मतमोजणी असल्यामुळं त्यांचा फोन लागला नाही, त्यांनी बाजूला ठेवला असेल. तर मी आता अर्ज द्यायला चाललो. आम्ही हे गुले वस्तीवरचे लोक एकदा अर्ज देऊन पाहतो, बघतो आणि मी पुढे जाऊन त्यांची प्रतिक्रिया विचारतो लोकांची काय आहे. घेत जायचा जाणीवपूर्वक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल या हिशोबाने पाय असे दगड आणि एकदम अरुंद रस्ता केलाय. 4 चाकी छोटं जरी वाहन असलं आणि अगदी 2-2 फुटाच्या साईडनी खड्डे केले त्या रस्त्याला. इथं पहा बरं किती भरतो, किती फूट इथं किती आकडा 7 फूट. इथपर्यंतच खांदलेला आहे रस्ता. इथून पुढे पहिला जसा होता तसा रस्ता आहे. आणि हा रस्ता काय आजचा कालचा नाही, पिढ्यानं पार चालत आलेला रस्ता आहे. यापूर्वी भुतेवाडी नावाचं एक गाव होतं छोटंसं इकडंच, आणि ते गाव उठून गेलंय. पण त्याच गावातलं मारुती मंदिर आज सुद्धा इथं आहे आणि त्या मंदिरापर्यंत हा रस्ता केलेला आहे. हे पहा इकडं, हे मंदिर आहे मारुतीचं. पांढरा कलर दिसतोय का ते? 2 वर्षापूर्वी माळेगाव चकला ग्रामपंचायतनी त्या वस्ती समोर असे पेवर ब्लॉक टाकलेले इथं आणि हे पक्के घर बांधलेले त्यांनी. त्यांचा रहिवास काय आजचा कालचा नाही इथं. तर त्या लोकांकडूनच आपण विचारून जाणून घेऊ. हे असे एवढे घर आहेत आणि लहान मुलं मोठे माणसं मिळून जवळजवळ 50 लोकसंख्या येते. त्याच्यात गुरंढोरं आहेत. आता मी इथं वस्तीवर आलेलो आहे या, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत. बरं, आता किती दिवसापासून तुम्ही इथं राहतात? आम्ही 20 वर्षापासून इथं राहायला आलो. हे घर कधी बांधलेले? 17 वर्ष झालं ना. घर बांधलेले? हा. आणि याच्यापूर्वी अशी काही अडचण एवढी आलती का आम्हाला तुम्हाला? बिलकुल अडचण नाही म्हणून आम्ही घर बांधले इथं. कोणी असं खांदिलं होतं की यापूर्वी नाही रस्ता? नाही, कोणी काहीच म्हणलं नाही, काय नाही, काय नाही. आणि रस्ता असा मोठा होता, घर कसं काय बांधले? तुम्हाला काय रस्त्याची अडचण वाटली नाही का कधी? 17 फुटाचा नंबऱ्या बांधे म्हणून आम्ही बांधले, आमच्या वावराच्या कडेलाच बांधे ना. हम्म. त्याच्यामुळे आम्ही घर बांधले. आजकाल काही इथं राहायला आलो नाही. आम्ही 20 वर्षापूर्वी इथं राहायला आलो, पण 17 वर्ष घर बांधलेलं झालं. पाहिलं नाही आपलं कुडावर राहत होतो. आणि ह्यो आता रस्ता असा पुढं कुठं जातोय? भुतेवाडी मारुती मंदिर.
मग आता काय तुम्हाला काय वाटतंय रस्ता खांदल्याबद्दल? आता आम्हाला पाण्याची सोय नाही, लेकरं बाळ तार पडायला लागले बिन पाण्या चाऱ्याचे, इथं मोकळ्याच टाक्या मोकळे झावलं, टँकरच बसत नाही. टँकर येत होतं का तुम्हाला? हा येत होता ना. पण आता आता टँकर सरपंच बसणार, मस्त टँकर देतो पण ते बसतच नाही तर काय करणार. रस्ता खांदल्यामुळे बसणार नाही हा tanker. वळा जागा नाही बसा जागा नाही हा. वळण आणि हे तुम्ही झोपलेला आहेत काय, लागलंय का? गुडघाच बदलेला डायरेक्ट घेऊ. आता सकाळ धरून झोप आहे ना, भाकर नाही खाल्ली, अजून जेवण नाही केलं. गाडीची आहे ना, साधं मोटरसायकल सुद्धा बसता येत नाही. आणि मोठ्या गाडीतच जावं लागत असेल. मोठ्या गाडीत 4 चाकी गाडीतच जावं लागेल. आणि परत तुम्हाला विश्वास नसेल तर विघ्नहर्ता हॉस्पिटलला ऑपरेशन केलेलं, गुडघाच बदलेला डायरेक्ट. नाही नाही, ते वाटतंयच ना हा. तसं operation केलं. 2 लाखाचा गुडघा टाकलाय. पण आता छोटी गाडी बी काय बसणार नाही, तिथं रुंदी एकदम कमी आहे रस्त्याला, त्या पाहिलंय आता खांदीलंय. संध्याकाळ तर नाहीच गाडी आली तर आम्हा भरोसा सुद्धा नाही. नाही मग आता याच्यावर काहीतरी करावं लागेल, तहसीलदाराला बोलावं लागेल, काहीतरी करा आणि आता हे. सरपंचाने उलट भाग घ्यायला पाहिजे. आम्ही फुले माणसं गरीब आहेत. नाही गरीब जरी असले तरी गरीबाला बी जगायचा अधिकार आहे ना या देशात. मग आता सर आडीच करायला लागले आमची आणि त्यांची काय भावकी नाही, नाही काहीच नाही तर नाही, असं आमचं नाही भांडण नाही, काय नाही. पण त्यांनी मुद्दाम मुद्दाम खाल्ला. मुद्दाम जसं जरांगे आलो तर आलं, तसं मुद्दाम आहे आम्हाला जरांगेने खाल्ला आणि वरून गोपाळघराने बी खाल्ला. दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांनी हा. खांदलाय तो रस्ता. हम्म. आज आता तुमची अडचण आली ना, पाणी नाही म्हणलं हे लईच अवघड आहे. आता आम्ही रांच्या वस्तीला पहिल्या 20 वर्षापूर्वीच आहेत. आम्हाला आज अडचण कवाच भासली नाही. फक्त शेतकऱ्यांनी जाणून बुजून खाल्लंय. पहिल्यापासून तसंच आहे जसं आलो तसं आम्हाला त्रास आहे. बरे रस्ताच नसता तर घर काल बांधले असते आम्ही इथं. नाही नाही, रस्ता होता नाही काय, ते ब्लॉक टाकलेत ना आता. हे कधी टाकलेलं आहे ठोकळे? ठोकळे टाकलेले झाले 5 वर्षे. हा, मग ठोकळे टाकलेत म्हणजे याचा अर्थ लाईट आहे, रस्ता. ठोकळे टाकले, सरपंचाने लाईट दिली. म्हणे जाणून बुजून दुसऱ्या शेजाऱ्याने आम्हाला फोड केली. पण म्हणजे आता होत नाही ना आपल्या जन्म त्याने आपल्या म्हणते पाय बरं, काय बरं, म्हणते ठीक आहे. आता काय नाही, प्रशासन काहीतरी याच्यावर तोडगा काढीन अशी आपण आशा धरायला काही अडचण नाही सध्या. हो, आता पाणी लगेच नाही राहिलं का मग तुम्हाला? भांडं आणलं शेंदून प्यापुरतं. आता गुराढोराची अडचण आहे. ढोरं वरडायला लागले बिन पाणी चारायचे तर काय करायचं आम्ही तरी. आता एवढे लोक तुम्ही म्हणले, रस्ताच नाही नाही ना रस्ताच नाही. रस्ताच त्याने खांदीला जेव्हा कोणी रस्ता इकडे खांदला येवं म्हणजे कोणी गाडी रस्ता यायला जागा नाही, वळायलाच जागा वळा नाही. जागा नाही. हा? गाडी जायला तर पलटी होईल ना. पहिलं येत होतं टँकर, आता सरच बंद पडलं. म्हणजे मरायला त्यांनी तसं केलं आम्हाला. आता ते प्रत्येकाकडे बैलगाडी वगैरे नसते, काय कुठून जर आणला असतं तुम्ही आता पाणी तर. बैलगाडीच बैलगाड्या काय कशाची? आता प्रत्येकाजवळच नारळात होय. रानं आणि गाड्या फसत आहेत. विहिरीने पाणी नाही. टँकर पाणी येत होतं नाही. म्हणजे अडचण नाही समजा तुम्हाला, टँकरने पाणी विहिरीतच पाणी हा, नाही. पाणी नाही विहिरीला. टँकरने पाणी मिळत होतं ना. पण हा, पाणी मिळत होतं टँकर. आता आता ती रस्त्याच्या अडचण झाली ना अडचणीमुळे पाणी नाही. हो, आता काहीतरी प्रशासन करील, प्रयत्न करू. टँकर वळत नाही. आमची 2 दिवसात जर नाही सोय केली तर आम्ही तहसीलला जाऊन आमर उपोषण करायला तयार आहेत. लेकरं बाळा सकट एखादा मेला तरी माघारी घेणारे नाहीत. पण आता इथं माणूस तर तिथंच मेलेला हा, बरं ना. त्यांच्या दातच मेलं काय परिस्थिती. आपली सोय नाही आता केली. असं बी तरी तुम्ही पाणी नसल्यावर मरणारच आहेत. शासनाच्या दारात जाऊन जरी तुम्ही मेले तरी असं काय तुम्हाला वाटतंय हरकत नाही. पाहू, प्रशासन काहीतरी तोडगा काढीन. आपण पाहू यांना खरंच पाणी आहे का नाही, एकदा आपण खात्री करू. पाहू आपण. अरे बापरे, खरंच नाही पाणी याच्यात तर. हा, पाणी मग आता काय टँकर वगैरे येणार होतं का आज काही? आज येणार होतं पण रस्ता खोदल्यामुळं अडचण आली, त्याच्यामुळं आमची मग अडचण आली पाण्याची. आणि पाण्याला आता एवढे लोक गुरंढोरं म्हणल्यावर खूपच गंभीर प्रश्न आहे आता ह्यो. अवघड प्रश्न आहे. बर.